आघाडी सरकारने थांबवलेले प्रकल्प, त्याला दिलेली स्थगिती, टाकलेले सगळे स्पीड ब्रेकर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर केले आणि विकासाला चालना देण्याचं काम केलं। एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात लोकप्रिय ठरली आणि मी आपल्याला सांगतो अनेक योजना आपण लाडक्या बहिणींसाठी केल्या। लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% एसटी मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, त्याचबरोबर बचत गटाला वाढीव अनुदान, अनेक निर्णय आपण घेतले आणि महिलांना आत्मनिर्भर करत असताना सुरू झाल्यानंतर म्हणतात आता विरोधक बंद होणार। तर सगळ्या अफवा आहेत। तुम्हाला मी एवढंच सांगतो, आम्ही ज्या योजना सुरू केल्या त्या पूर्णपणे सुरू राहतील। आम्ही शब्द दिला की शब्द पाळतो। प्रिंटिंग मिस्टेक झालेलं म्हणणारं आमचं सरकार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील, शेतकऱ्यांच्या मागे देखील आपलं सरकार ठामपणे उभा आहे। कारण आपण पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडतोय आणि म्हणून या ठिकाणी संकट मोठं आहे। आपले देखील गावाकडे लोक आहेत, शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे, त्याला देखील मदतीचा हात देण्याचं काम आपण केलंय। आणि म्हणून एकीकडे जसं आपण कल्याणकारी योजना केल्या, विकास केला, तसंच या राज्याला विकासाकडे पुढे नेण्याचं सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचं काम आपलं सरकार, महायुती सरकार करत आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, आता नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, 2 तारखेला मतदान आहे, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील, त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील। जसं तुम्ही लोकसभेमध्ये महायुतीला भरघोस यश दिलं, तसंच विधानसभेच्या निवडणुकीत देखील भरघोस यश दिलं। आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून या महाराष्ट्र राज्यातले अनेक तालुके, जिल्ह्यातले पदाधिकारी, विविध संघटना, अनेक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेशाची रीग लागलेली आहे। आणि म्हणून एका विश्वासाने आपण सगळे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील होत आहे। आपण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेतोय आणि विकासाचा अजेंडा आपला आहे। आणि म्हणून विकास काय असतो हे गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या मी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून एकीकडे अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले प्रकल्प, त्याला दिलेली स्थगिती, टाकलेले सगळे स्पीड ब्रेकर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर केले आणि विकासाला चालना देण्याचं काम केलं। एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात लोकप्रिय ठरली आणि मी आपल्याला सांगतो अनेक योजना आपण लाडक्या बहिणींसाठी केल्या। लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% एसटी मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, त्याचबरोबर बचत गटाला वाढीव अनुदान, अनेक निर्णय आपण घेतले आणि महिलांना आत्मनिर्भर करत असताना
योजना सुरू झाल्यानंतर म्हणतात आता विरोधक बंद होणार. तर सगळ्या अफवा आहेत. तुम्हाला मी एवढंच सांगतो, आम्ही ज्या योजना सुरू केल्या त्या पूर्णपणे सुरू राहतील. आम्ही शब्द दिला की शब्द पाळतो. प्रिंटिंग मिस्टेक झालेलं म्हणणारं आमचं सरकार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील